हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ॲट पिलर्स कोचिंग क्लासेस. मी अनुप नागपुरे आणि आपण स्टडी करतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण लास्ट टाईमला जे काही इंट्रोडक्शन घेतलं होतं की 14 मार्क्ससाठी आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे, त्यामध्ये स्टॅटिक काय आहे, डायनॅमिकमध्ये काय आहे, स्टॅटिकमध्ये कोणते कोणते आपल्याला सिलेबस कवर करायचं आहे किंवा बीट कवर करायचे आहेत, त्यानंतर डायनॅमिकमध्ये आपण कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये कायनेमॅटिक्स आणि कायनेटिक्समध्ये कम्प्लीट करणार आहे सिलेबस किंवा बीट्स, हे आपण स्टडी केलं होतं तर लास्ट व्हिडिओमध्ये. आज आपण चालू करतो आहे रिजिड किंवा स्टॅटिकचा पहिला जो पार्ट आहे तो चालू करतो आहे, फोर्स अँड फोर्स सिस्टम. हा जो काही मॉड्यूल 1 होता तो आपण चालू करतो आहे फोर्स आणि फोर्स सिस्टम. आता मित्रांनो बघा, सगळ्यात सुरुवातीला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण जर का स्टडी करतो आहे तर फोर्स हा जो बेसिक एक कन्सेप्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. मग फोर्स काय आहे हे तुम्हाला माहीत करायचं असेल किंवा फोर्सची काही डेफिनेशन काय असायला पाहिजे किंवा त्याचे काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स काय असतील हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे, बरोबर आहे. सो लक्षात घ्या, फोर्स काय आहे. फोर्स जर का मला डिफाईन करायचं असलं तर फोर्स काय आहे तर बघा, मी इथे हवं तर लिहून देतोय. इन शॉर्ट, दिस इज द फोर्स. ओके, आता फोर्स काय आहे रे, तर फोर्स काय आहे, इट इज अन एक्सटर्नल एजंट. एक एजन्सी आहे. इट इज अन एक्सटर्नल agent which tends to or which change the state of body, काय करतं की बॉडीचा जो स्टेट आहे तो चेंज करतो. मग बॉडीचे स्टेट काय काय असू शकतात, तर बॉडीचे स्टेट काय काय असू शकतात, तर बघा बॉडीची मी जे स्टेट आहे ते 3 फॉर्मॅटमध्ये चेंज करतो. हा चेंज करू शकतो रेस्ट टू मोशन, बघा रेस्ट टू मोशन, किंवा मोशन टू रेस्ट, किंवा मोशन टू रिटार्डेशन. ह्या 3 फॉर्मॅटमध्ये फोर्स काय करू शकतो, चेंज करू शकतो. सो दॅट याची जर का डेफिनेशन लिहायची झाली तर मी काय लिहितोय बघा, इट इज अन एक्सटर्नल agent which tends to or change state of a body. बॉडीचा स्टेट चेंज करतो. ॲग्री करता. बघा कंडिशन काय आहे की फोर्स हा एक एक्सटर्नल एजंट आहे जो काय करतो की बॉडीचा स्टेट चेंज करतो. आता कंडिशन काय, सपोज तुम्ही दॅट एखादी बॉडी ए आहे, सपोज ही एक बॉडी ए आहे आणि एका ही रफ एरियावर किंवा स्मूथ एरियावर प्लेस्ड आहे, ज्यामध्ये काय होतं बॉडी सध्या रेस्ट कंडिशनला आहे. बॉडी काय रेस्ट कंडिशनला आहे. मी काय करतो, या बॉडीला काहीतरी एखादा एक्सटर्नल एजंट म्हणजेच काय फोर्स एफ काय करतो, अप्लाय करतो. बॉडी काय होणार आहे, रेस्टमधून काय होणार आहे, रेस्टमधून मोशनमध्ये येणार आहे. बॉडी काय होणार आहे, रेस्टमधून मोशनमध्ये येणार आहे. किंवा एखादी बॉडी आहे जी बॉडी बी आहे, जी ऑलरेडी मोशनमध्ये आहे, जी काय ऑलरेडी मोशनमध्ये आहे. पण मोशनमध्ये असल्यानंतर त्याला मी अपोजिट एक फोर्स अप्लाय करतो जेणेकरून ही बॉडी काय करेल, रेस्टला येईल. म्हणजेच काय की बघा बॉडीची स्टेट काय चेंज होईल, रेस्ट टू मोशन. जी बॉडी रेस्टला होती ती मोशनमध्ये आली, जी मोशनमध्ये होती ती रेस्टला गेली. किंवा मोशन टू रिटार्डेशन. म्हणजे काय, रिटार्डेशन म्हणजेच काय झालंय की एक्झॅक्ट जी बॉडी ती 100% थांबलेली नाही आहे. ही बॉडी जी आहे ही मोशनमध्ये आहे. बघा ही बॉडी मोशनमध्ये आहे आणि मी काय करतो, हिचा जो स्पीड होता तो थोडा कमी केला, अपोजिट फोर्स लावून थोडा कमी केला. बॉडी पूर्णपणे थांबवलेली आहे का, रेस्ट कंडिशनला आली का नाही, म्हणजे काय मी रिटार्ड केली, अपोजिट फोर्स एक अप्लाइड केला जेणेकरून बॉडीचा जो काही पहिला जो स्पीड होता, पहिला जो फोर्स होता त्यापेक्षा बॉडी कमी स्पीडने किंवा कमी व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होईल. हा झाला रिटार्डेशन. म्हणून फोर्स काय, फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट विच टेंड्स ऑर चेंज द स्टेट ऑफ अ बॉडी. आता एवढा फोर्स आहे का, तर नाही, हा फोर्स नाही आहे. कारण फोर्स विच कॅन डिफाईन विथ रिस्पेक्ट टू सम पॅरामीटर्स, or force we have to define with respect to some parameters. Without parameter, the definition of the force we can't complete it. किंवा क्वेश्चन काय येऊ शकतं की क्वेश्चन काय येईल तुम्हाला की व्हॉट आर द पॅरामीटर्स ऑफ फोर्स.
तर फोर्सचं पॅरामीटर काय, तर फोर्सचे 3 पॅरामीटर आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 3 टाईपचे पॅरामीटर्स आहेत. सो पॅरामीटर ऑफ फोर्सेस, पॅरामीटर ऑफ फोर्सेस. सो बेसिकली यामध्ये काय, तर 3 टाईपचे पॅरामीटर्स बघायला भेटतात. जो पहिला जो पॅरामीटर्स आहेत तो कोणता आहे मित्रांनो, तर तो पहिला आहे, एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॅरामीटर आहे ज्यामध्ये आपण बघतोय तर तो कोणता आहे, मॅग्निट्यूड. बघा काय आहे, मॅग्निट्यूड. सेकंड आहे डायरेक्शन, आणि थर्ड आहे मित्रांनो पॉइंट ऑफ अप्लिकेशन. पॉइंट ऑफ अप्लिकेशन हे 3 पॅरामीटरच्या बेसिसवर आपण काय करतोय की फोर्सला प्रॉपरली डिफाईन करू शकतो. सो दॅट म्हणून मी काय डेफिनेशन आता नवीन काय तयार करतो, इट इज अन एक्सटर्नल एजंट which tends or change the state of body with respect to the parameters of magnitude, direction and point of application. बॉडीची जी काही स्टेट आहे ती चेंज करते, पण विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू द मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉईंट ऑफ अप्लिकेशन. आता व्हॉट इज मीन बाय मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड काय, मॅग्निट्यूड काय, तर लक्षात घ्या, एक बॉडी आहे, बॉडी एक, ही बॉडी ए आहे, ही बॉडी ए आहे मित्रांनो, आणि ही बॉडी काय होतंय की ट्रॅव्हल करते. सपोज काय होतंय की फोर्स, मी यावर काय करतो, काही फोर्स अप्लाय करतो, या फोर्सची काही अमाऊंट, या फोर्सची व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूमुळे बॉडी स्वतःचा स्टेट चेंज करते त्या व्हॅल्यूला आपण मॅग्निट्यूड म्हणतो, त्या अमाऊंटला आपण मॅग्निट्यूड म्हणतो. सो दॅट इफ आय अप्लाय द 10 न्यूटन एक्सटर्नल एजंट, मी काय करतो 10 न्यूटन एवढा जर का मी फोर्स अप्लाय केला त्या बॉडीवर, तर बॉडी काय करेल, स्वतःचा पोझिशन किंवा स्वतःचा स्टेट चेंज करेल, आणि हा 10 न्यूटन म्हणजे काय झाला, मॅग्निट्यूड. हा काय झाला, मॅग्निट्यूड. डायरेक्शन, सो दॅट डायरेक्शन काय, इन विच डायरेक्शन बॉडी चेंज इट्स स्टेट, की फोर्स अप्लाय केल्यानंतर कोणत्या डायरेक्शनला बॉडी ट्रॅव्हल करते किंवा मोशनमध्ये येते, किंवा ज्या डायरेक्शनमध्ये बॉडी मूव्ह होते त्या अपोजिट डायरेक्शनला जर का फोर्स अप्लाय केला तर बॉडी रेस्टमध्ये येते किंवा रिटार्ड होते. ती झाली सेकंड नंबरची डायरेक्शन. ती काय झाली, डायरेक्शन. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट पार्ट सांगतोय मी. ओके, कारण काय की दीज आर दी 3 पॅरामीटर्स माइट बी आस्क इन द एक्झाम. कदाचित तुम्हाला एक्झाममध्ये 3 पॅरामीटर्स विचारू शकतात मित्रांनो. ओके, त्यानंतर पॉइंट ऑफ अप्लिकेशन. पॉइंट ऑफ अप्लिकेशन, ॲट विच पॉइंट द एक्सटर्नल एजंट अप्लाइज ऑन द बॉडी. कोणत्या पॉइंटवर जो एक्सटर्नल एजंट आहे तो बॉडीवर तो फोर्स किंवा तो एक्सटर्नल मॅग्निट्यूड अप्लाय करतो, त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ अप्लिकेशन. लक्षात येतंय. तर बघा आपण काय बघतोय की फोर्स काय आहे, तर फोर्स हा एक्सटर्नल एजंट आहे जो बॉडीला रेस्टमधून मोशनमधून रेस्टमध्ये किंवा मोशनमधून रिटार्डेशनमध्ये आणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर याची सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय की याचे जे बेसिक 3 पॅरामीटर्स आहेत, पहिला आहे मॅग्निट्यूड, नंतर आहे डायरेक्शन, आणि लास्ट आहे पॉइंट ऑफ अप्लिकेशन. सो दॅट जर का एक्झाममध्ये क्वेश्चन आला व्हॉट आर द पॅरामीटर्स ऑफ फोर्सेस, सो दीज आर दी 3 पॅरामीटर्स, मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पॉइंट ऑफ अप्लिकेशन. आय होप ऑल ऑफ यू आर गेटिंग इट. ओके, तर हा झाला फोर्स. यानंतरचा जो मेन टॉपिक आहे तो आहे टाईप ऑफ फोर्स सिस्टम. टाईप ऑफ फोर्स सिस्टम बघा. तर त्यानंतर आहे टाइप्स ऑफ फोर्स सिस्टम. मी हेडिंग देतोय, टाइप्स ऑफ फोर्स सिस्टम. ओके, सो टाइप्स ऑफ फोर्स सिस्टम और फोर्सेस सिस्टम, बरोबर आहे, और फोर्सेस सिस्टम्स. सो लेट्स सी द बेसिकली फोर्सेस सिस्टमचा ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात, हे फोर्स सिस्टम विसरून जातात. तर बघा बेसिकली गोष्टी काय, तर ज्या काय एक तर आहे कोप्लनर, कोलिनियर, कॉन्करंट आणि लास्ट आहे पॅरलल. बस 4 गोष्टी लक्षात ठेवा. मी काय बोललो, पहिला जो आहे तो कोप्लनर, दुसरा आहे तो कोलिनियर, नंतर आहे कॉन्करंट आणि नंतर आहे पॅरलल. बघा मी या 4 गोष्टींवरनं पूर्ण तुम्हाला फोर्सेस सिस्टम डिफाईन करून देतो. पहिला मी बोललोय कोप्लनर, नंतर बोललो कोलिनियर,
नंतर कॉन्करंट आणि नंतर बोललोय पॅरलल. बरोबर आहे. बघा मित्रांनो, या 4 कंडिशनवरनं आपण काय करतोय की टोटल फोर्स सिस्टीम जी आहे ती डिफाईन करू शकतो, पूर्ण सिस्टीम डिफाईन करू शकतो. आता कोप्लॅनर म्हणजे काय? कोप्लॅनर म्हणजे काय झालंय तर लक्षात घ्या. लक्षात ठेवायसाठी किंवा हिंट म्हणून सांगतोय. कोप्लॅनर म्हणजे काय? अ प्लेन. कोप्लॅनर म्हणजे काय झाला? फक्त प्लेन. काय झाला? प्लेन. लिनियर म्हणजे काय? एक लाईन. लिनियर म्हणजे काय झालं? एक लाईन. आणि कॉन्करंट म्हणजे काय झाला? एक पॉईंट. हे लक्षात ठेवा, पॉईंट फक्त. आणि पॅरलल पण, पॅरल ऑल ऑफ यू नो दॅट द पॅरलल काय असतं. ओके, सो दॅट बघा मी 3 फॉर्मॅट 4 कंडिशनमध्ये तुम्हाला लिहून दिलं आहे की फोर्स सिस्टीम लक्षात ठेवायची नंतर कोप्लॅनर, कोलिनियर, कॉन्करंट आणि पॅरलल. एवढ्या जर का तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही कधीच फोर्सेस सिस्टीम जे आहे ते कधी विसरणार नाही. कोप्लॅनर म्हणजे प्लेन, कोलिनियर म्हणजे लाईन, कॉन्करंट म्हणजे पॉईंट आणि पॅरलल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पॅरलल असते लाईन. ओके, सो दॅट आता यावरनं मी काय करतो, मी डिफाईन करून देतो तुम्हाला बाकीच्या सिस्टीम. पहिली घेतो बघा, कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. कोप्लॅनर फोर्स सिस्टीम बघा, एक आहे कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आता कोप्लॅनर फोर्स सिस्टीम म्हणजे काय लक्षात घ्या. कोप्लॅनर फोर्स सिस्टीम म्हणजे काय? ज्या वेळेला एक प्लेन शब्द लक्षात घ्या, प्लेन. जर का द नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग इन वन सिंगल प्लेन, जर का नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग इन अ सिंगल प्लेन इज कॉल्ड ॲज द कोप्लॅनर फोर्सेस. जर का नंबर ऑफ फोर्सेस एका प्लेनमध्ये ऍक्ट होत असेल तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? फोर्स सिस्टीम. मी इथे हवं तर शॉर्टमध्ये लिहून देतो. इफ नंबर ऑफ फोर्सेस लाईज इन वन प्लेन, बघा सपोज टू बी दॅट हा झाला एक प्लेन. बघा तुम्हाला काय दिसते तिथे? नंबर ऑफ प्लेन्स दिसतात 1 2 3, काही आता हिडन आहेत. ओके, सो दॅट या प्लेनमध्ये काय होतं की जे नंबर ऑफ फोर्सेस आहे, जेवढे काही नंबर ऑफ फोर्सेस आहेत ते काय होतात एकाच प्लेनमध्ये. म्हणून मी कोप्लॅनरसाठी काय म्हटलं? प्लेन लक्षात ठेवा. ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस एकाच प्लेनमध्ये लाईज होतात, ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस एकाच प्लेनमध्ये लाईज होतात त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. त्याला काय म्हणतो? कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. डोक्यात फिट घालून ठेवा मित्रांनो. आता कोप्लॅनर झालं. कोप्लॅनरच्या अपोजिट काय आलं रे? कोप्लॅनरच्या अपोजिट येतं नॉन कोप्लॅनर. कोप्लॅनरच्या अपोजिट काय येतं? नॉन कोप्लॅनर सिस्टीम, फोर्स सिस्टीम. नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आता नॉन कोप्लॅनर काय म्हणजे काय झालं? ऑब्व्हियसली याच्या अपोजिट असेल की जिथे एका प्लेनमध्ये फोर्सेस ऍक्ट होत होते. आता इथे काय झालं? नंबर ऑफ प्लेनमध्ये फोर्सेस ऍक्ट होत आहेत. म्हणजे काय? इफ नंबर ऑफ फोर्सेस लाईज ॲट डिफरंट प्लेन. ओके, नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम काय? इफ द नंबर ऑफ फोर्सेस लाईज ॲट अ डिफरंट प्लेन. मी काय करतो? याची जी डायग्राम आहे तिथेच काढून घेतो म्हणजे जागा आपल्याला व्यवस्थित पुरेल. हा झाला आहे प्लेन. आणि बघा या प्लेनमध्ये काय होतं की नंबर ऑफ प्लेन्स तुम्हाला दिसतात आणि नंबर ऑफ फोर्सेस जे आहेत, सपोज दिस इज द F1, हा झाला आहे F2, हा झाला F3, हा झाला आहे F4. ओके, हा झाला F4. ओके, सो दीज आर दी फोर्सेस द प्लेन 1 अँड डिफरंट प्लेन. या डिफरंट प्लेनमध्ये काय होते की ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस डिफरंट प्लेनमध्ये लाईज करतात त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? नॉन कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. आणि जर का एका प्लेनमध्ये असेल तर त्याला म्हणतो आपण कोप्लॅनर फोर्स सिस्टीम. ओके, नेक्स्ट नंबर. आता बघूया, चला कोप्लॅनर नॉन कोप्लॅनर झालं, पक्का लक्षात आला. कोप्लॅनर प्लेन लक्षात ठेवा. आता कोलिनियर. लिनियर काय झालं? लिनियर म्हणजेच काय? एका लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये. सो दॅट म्हणून मी शब्द काय यूज करतोय? थर्ड नंबर. बघा हा कोलिनियर फोर्स सिस्टीम.
आता ज्या वेळेला को लिनियर फोर्स सिस्टीम हा मी वर्ड यूज करतोय, तर लिनियर म्हणजे काय झालं, स्ट्रेट लाईन. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इफ नंबर ऑफ फोर्सेस पासेस थ्रू द सिंगल लाईन, नंबर ऑफ फोर्सेस पासेस थ्रू द सिंगल लाईन, म्हणून मी लिहितो इफ number of forces passes through सिंगल लाईन. ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस पासेस थ्रू एका सिंगल लाईन मधनं पास होतात, तर बघा इट माइट बी ते कसे होत आहेत, काय होत आहेत याच्याशी घेणं देणं नाही. बरोबर आहे. हे बघा इथे F1 हा F2 हा F3 हा F4 हा F5. सो दॅट काय आहे की नंबर ऑफ फोर्सेस जे आहेत जर का एकाच लाईनमधनं पास होत असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो कोलिनियर फोर्स सिस्टीम. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, कोलिनियर फोर्स सिस्टीम बोलतो. बरोबर आहे. त्यानंतर येतो फोर्थ नंबर कोलिनियरच्या अपोजिट. सो दॅट नॉन कोलिनियर फोर्स सिस्टम. ओके. म्हणून मी काय लिहू शकतो बघा, नॉन कोलिनियर फोर्स सिस्टम म्हणजे काय, इफ नंबर ऑफ फोर्सेस डज नॉट or doesn't passes through a single line. ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस एका सिंगल लाईन मधनं पास होत नाही त्याला आपण काय म्हणतोय, त्या पॉइंटला आपण म्हणतोय कोलिनियर. हे बघा हे तीन मी तुम्हाला फोर्सेस दाखवले. काय होत आहे, हा झाला F1, हा झाला F2 आणि हा झाला F3. हे तिन्ही फोर्सेस काय डिफरंट लाईनमधनं पास होत आहे बेटा. बरोबर आहे. हे तिन्ही जे फोर्सेस आहेत हे काय होत आहे, डिफरंट लाईनमधनं पासेस होत आहेत. म्हणून मी याला काय म्हटलंय की नॉन कोलिनियर फोर्स सिस्टीम. म्हणून लिनियर हा कशासाठी इंडिकेट करतो, लिनियर हा इंडिकेट करतो लाईनसाठी. म्हणजेच काय, जर का एका लाईनमध्ये पास होत असेल तर कोलिनियर, जर का डिफरंट लाईनमधनं पास होत असेल तर नॉन कोलिनियर. आलं का लक्षात. त्यानंतर येतो कॉन्करंट. तर कॉन्करंट काय आहे तो बघा. कॉन्करंट म्हणजे काय झालं, एक सिंगल पॉईंट झाला. कॉन्करंट म्हणजे काय झालं, सिंगल पॉइंट. आता काय होतंय, सिंगल पॉइंट म्हणजे काय झाला की नंबर ऑफ फोर्सेस मीट और पासेस थ्रू अ सिंगल पॉइंट. मी काय बोलतोय लक्षात घ्या. इफ नंबर ऑफ फोर्सेस मीट और पासेस थ्रू एन single point is called as concurrent force system. सपोज टू बी हा एक पॉइंट आहे, हा काय आहे एक पॉइंट आहे. ह्यामधनं काय होतंय की नंबर ऑफ फोर्सेस पासेस होत आहेत. ह्यामधनं काय होतंय, नंबर ऑफ फोर्सेस जे आहे ते पासेस होत आहे किंवा त्या पॉईंटवर येत पण आहे किंवा त्या पॉईंटवर मिळत पण आहे. सपोज याला म्हणतो F1, F2, F3, F4, F5, F6. याचा अर्थ काय झाला आहे की ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस एका पॉईंटमधनं पास होतात किंवा त्या पॉईंटवर येतात, ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस एखाद्या पॉईंटमधनं सिंगल पॉईंटमधनं पास होतात किंवा त्या पॉईंटवर येऊन मिळतात, त्या कंडिशनला आपण म्हणतोय कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणून मी लिहून दिलं होतं कॉन्करंट म्हणजे पॉईंट. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, फक्त एक सिंगल पॉईंट म्हणून लक्षात ठेवा. लक्षात येत आहे. आता जसं आतापर्यंत कोप्लनरला नॉन कोप्लनर बघितलं, कोलिनियरला नॉन कोलिनियर बघितलं, तसाच कॉन्करंटला काय येणार आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम येणार आहे. म्हणून मी 6 नंबरवर लिहितोय नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बरोबर आहे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ऑब्विसली काय कि if the number of forces which does not passes through the single point, ज्या वेळेला
ज्या वेळेला नंबर ऑफ फोर्सेस हे सिंगल पॉईंटमधनं पास होत नाही, म्हणजेच काय डिफरंट पॉईंटमधनं पास होत असेल, फोर्सेस काय होत आहे डिफरंट पॉईंटमधनं पास होत आहे, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम. म्हणून मी डेफिनेशन काय लिहिणार आहे मित्रांनो, इफ नंबर ऑफ फोर्सेस डझंट मीट or passes through an if number of forces doesn't meet or passes through an single point is called as non concurrent force system. त्यालाच आपण काय म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. आय होप तुमच्या लक्षात येत आहे, बरोबर आहे. सो दॅट इफ द नंबर ऑफ फोर्सेस डझंट मीट और पासेस थ्रू द सिंगल पॉईंट, म्हणजेच काय की काही फोर्सेस आहेत ते काय होत आहेत डिफरंट पॉईंटमधनं पास होत आहेत. ओके, एखाद्या प्लेनमध्ये किंवा एखाद्या बॉडीजवर जे फोर्सेस डिफरंट पॉईंटवर मीट करत आहेत किंवा पास होत आहेत, अशा टाईपच्या कंडिशनला आपण काय म्हणतोय नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणून मी कॉन्करंटचा अर्थ एक पॉईंट म्हणून लिहून दिला होता, बरोबर आहे. आता आला एक पॅरलल फोर्सेस, त्यानंतर येतो 6 नंबर 7 नंबर येतोय पॅरलल फोर्सेस. पॅरलल फोर्सेस तर बघा काय मित्रांनो, या पॅरलल फोर्सेसची सुद्धा एक गंमत आहे. या पॅरलल फोर्सेसमध्ये सुद्धा दोन टाईप येतात, एक तर येतो लाईक पॅरलल फोर्स किंवा एक येतो अनलाईक पॅरलल फोर्स. म्हणून मी काय लिहून देतोय बघा, इथे हेडिंग काय लिहून दिले बघा, like parallel forces किंवा सेकंड येतो अनलाइक पॅरलल फोर्सेस, बरोबर आहे. एक आहे तो लाईक पॅरलल फोर्सेस आहे, एक जो आहे तो अनलाईक पॅरलल फोर्सेस आहे. आता लाईक कशाला म्हणायचं आणि अनलाईक कशाला म्हणायचं लक्षात घ्या. ज्या वेळेला इफ द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्सेस which is parallel to each other and having the same direction, काय बोलतोय लक्षात घ्या, if the line of action of all forces which is parallel and passing or having a same direction, लिहून देतो, if line of action of all forces is parallel and having same direction is called as like parallel forces. लक्षात घ्या. आता लाईन ऑफ ॲक्शनचा अर्थ काय झाला, हा जो वर्ड आहे हा लाईन ऑफ ॲक्शनचा वर्ड काय झाला आहे तो सांगतोय मी 2 मिनिट. ओके, आणि इथे काय येणार आहे, if line of action of all forces is parallel किंवा आर पाहिजे, सॉरी हां ग्रॅमॅटिकली मिस्टेक होऊ शकतात हां, आर पॅरलल बघा इथे पण काय लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल आहे, बट हॅविंग डिफरंट डायरेक्शन कशा आहे, ह्या डायरेक्शन वेगवेगळ्या आहे, चेंज फक्त एवढाच आहे. आता काय आहे तर बघा काही फोर्सेस आहे जे एखाद्या बॉडीवर काय होत आहेत की ॲक्ट होत आहेत. काही फोर्सेस आहेत आणि ही बॉडी आहे, या बॉडीवर ॲक्ट होत आहेत. तर बॉडीवर ज्या वेळेला ॲक्ट होत आहे तर ही काय झाली, ही झाली त्याची लाईन ऑफ ॲक्शन, ही काय झाली त्याची लाईन ऑफ ॲक्शन. लक्षात घ्या, हे जे काही नंबर ऑफ फोर्सेस आहेत ना, ही झाली त्याची लाईन ऑफ ॲक्शन. बघा मी एक 4-5 फोर्स दाखवतोय ज्यामध्ये एखादा फोर्स आहे किंवा एखादी बॉडी आहे ज्यावर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत आणि त्या फोर्सेसच्या लाईन ऑफ ॲक्शन्स बघा पॅरलल असतील एकमेकाला. हे जे 4 फोर्सेस आहेत बघा मी ग्रीन पेनने दाखवले आहेत, हा F1 आहे, हा F2, हा F3 आणि हा F4 आहे.
हे चारही फोर्सेसच्या लाईन ऑफ ॲक्शन सोबतच डायरेक्शन बघा सगळ्या अपवर्ड आहेत, ह्या सारख्या असतील, याला आपण म्हणतो लाईक पॅरलल फोर्सेस. त्याला आपण काय म्हणूया, लाईक पॅरलल फोर्सेस. आणि जर का सपोज त्याच बॉडीवर जर का डिफरंट टाईपमध्ये जर का फोर्सेस ॲक्ट होत असेल, त्याच बॉडीवर डिफरंट टाईपमध्ये जर का फोर्सेस ॲक्ट होत असेल, पण त्याच्या लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल आहे, पण डायरेक्शन ही वेगवेगळी असेल, त्याला आपण काय म्हणतो. तर बघा हे जे फोर्सेस आहेत बघा, हे पॅरलल दिसतं, त्याच्या लाईन ऑफ ॲक्शन बघा, हे जे मी दाखवले नाही, दीज आर दी लाईन ऑफ ॲक्शन्स. ह्या लाईन ऑफ ॲक्शन आहे, म्हणजे इसो पास झाला आहे तर सरळ जाईल, ही झाली याची ॲक्शन. हा पण असाच, पण याच्या ज्या डायरेक्शन्स आहेत ना, ह्या मित्रांनो वेगवेगळ्या आहेत. ह्या कशा आहेत, डिफरंट आहे. हा झाला F1, F2, F3 आणि हा झाला F4. म्हणजेच कंडिशनमध्ये काय बोललो आहे की ज्या वेळेला लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल आहे इथपर्यंत सेम आहे, पण जर का डायरेक्शन सारखी असेल त्याला म्हणतो आपण लाईक पॅरलल. जर का डायरेक्शन डिफरंट असेल त्याला म्हणतो आपण अनलाईक पॅरलल. समजतंय. तर ही झाली कंडिशन लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरललसाठी. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट 4 पॉईंट लिहून दिले होते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट 4 पॉईंट लिहून दिले होते. कोणते आहेत तर बघा, पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कोणता लिहून दिला होता मी, तो जो होता सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्यांदा दिला होता को-प्लॅनर फोर्स सिस्टम. त्यानंतर त्याच्याखाली को-लिनियर, कॉन्करंट आणि पॅरलल. सो दीज आर दी फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट कम्स अंडर द टाईप ऑफ फोर्सेस सिस्टीम. आपली फोर्स सिस्टीम इथे संपलेली नाही आहे अजून, लक्षात घ्या, पुढे पण आहे. ओके. आता बघा को-प्लॅनर झालं. आता को-प्लॅनर आणि कॉन्करंटला आपल्याला दोघांना मिक्स करायचं आहे. को-प्लॅनर आणि कॉन्करंटला मिक्स करायचं आहे. तर बघा यासाठी काय काय कंडिशन येतात त्या बघूया आपण पहिल्यांदा. ओके. तर चला मग नेक्स्ट जो पॉईंट घेतोय तो घेतोय मी 8 नंबरवाला. 8 नंबर पॉईंट काय घेतोय तो बघा. 8 नंबरचा जो पॉईंट घेतोय तो काय घेतोय, आता आपल्याला काय करायचं आहे, हा प्लेन आणि पॉईंटला सोबत आणायचं आहे. प्लेन आणि पॉईंटला सोबत आणायचं आहे. तर मी काय म्हणतो, को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. बरोबर आहे. को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. तर यामध्ये काय झालं बघा, प्लेन आणि पॉईंट म्हणजेच काय सोबत आले, प्लेन पण सोबत आहे, पॉईंट पण सोबत आहे. याचा अर्थ काय झाला ना, इफ द नंबर ऑफ फोर्सेस लाईज इन अ सिंगल प्लेन अँड पासेस थ्रू द सिंगल पॉईंट. दोन्हीमध्ये सिंगल आहे बघा, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉईंट बोलतोय. ओके. इफ नंबर ऑफ फोर्सेस lies in a single plane and passes through an single point is called as co-planar concurrent force system. त्याला आपण काय म्हणतो, को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम बोलतो. बरोबर आहे. जसं काय एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बघा, ही झाली आपली फोर्स सिस्टम किंवा हा झाला आपला प्लेन, हा झाला आहे प्लेन. बरोबर आहे. हा झाला आहे प्लेन. यामध्ये काय होतं बघा, को-प्लॅनर कॉन्करंट. को-प्लॅनर म्हणजे काय झालं, एकाच प्लेन आणि सिंगल पॉईंटमधनं पास होणारे फोर्सेस. सपोज टू बी दॅट हा पॉईंट झाला आणि इथनं काय होतंय की नंबर ऑफ फोर्सेस पासेस होत आहेत. हा एक इकडे कुठेतरी एक, म्हणजेच काय, द नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग इन अ सिंगल प्लेन. बघा सगळे काय होतात, एकाच प्लेनमध्ये ॲक्ट होत आहेत आणि कुठनं पास होतात, एकाच पॉईंटमधनं पास होत आहेत. अशा टाईपच्या फोर्स सिस्टमला आपण काय म्हणतो, को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम बोलतो. काय बोलतोय, को-प्लॅनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता काय झालंय, को-प्लॅनर पण काय घेऊया, नॉन कॉन्करंट बघूया काय होतं. तर को-प्लॅनर आय थिंक ही 8 नंबर होती ना. ठीक आहे. त्यानंतर येतो 9th, को-प्लॅनर नॉन कॉन्करंट. बघा मित्रांनो, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय रे, प्लेन एकच आहे पण पॉईंट काय डिफरंट आहे.
प्लेन एकच आहे पण पॉईंट डिफरंट आहे. सो दॅट याच्याविषयी कसं लिहायचं सांगा बरं. बघा याच्याविषयी तुम्ही कसं लिहू शकता. इफ नंबर ऑफ फोर्सेस लाईज इन अ सिंगल प्लेन बट डज नॉट पासेस थ्रू द सिंगल पॉइंट. ओके, इफ number of forces lies at a single plane but doesn't passes through a सिंगल पॉइंट. त्याची जी डायग्राम आहे मी इथे काढून दाखवतो, तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. का बरं, तर कारण की याला कम्पेअर करतोय मी. सपोज हा एक प्लेन झाला. ओके, हा एक प्लेन झाला आहे ज्यामध्ये काय होतं आहे की एकाच प्लेनमध्ये फोर्सेस ॲक्ट होत आहेत. इथे 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 कुठेही पण म्हणा, एकाच प्लेनमध्ये फोर्सेस ॲक्ट होत आहेत, पण काय होतं की डिफरंट पॉईंटमधनं पासेस होत आहेत किंवा मीट होत आहेत. बघा लाईकवाईज हे झालंय. काय झालंय, कोप्लनर नॉन कॉन्कोरंट फोर्स सिस्टीम. म्हणजेच काय, प्लेन एकच आहे, प्लेन एक आहे, पण पॉईंट काय आहे, नॉन कॉन्कोरंट. म्हणजे काय, सिंगल पॉईंटमधनं पास होत नाही किंवा सिंगल पॉईंटवर भेटत नाही. अशा टाईपच्या फोर्सला आपण कोप्लनर नॉन कॉन्कोरंट म्हणूया. त्यानंतर येतो 10th नंबर. यामध्ये काय येतो, कोप्लनर नॉन कोप्लनर आहे पण कॉन्कुरंट फोर्स सिस्टीम आहे. कॉन्कुरंट फोर्स सिस्टीम यामध्ये काय होते मित्रांनो, बघा की प्लेन जे आहे ते डिफरंट आहे पण पॉइंट सिंगल आहे. ओके, सो इफ नंबर ऑफ फोर्सेस lies at different plane but passes through a single point. पॉइंट कसा आहे, सिंगल आहे. बघा कारण की कॉन्कुरंट शब्द आहे म्हणून, बरोबर आहे. सो दॅट बघा कंडिशनमध्ये काय येतं, हा झाला तो प्लेन. ओके, हा झाला तो प्लेन आणि हा असेल पॉईंट. बघा एकाच पॉईंटमधनं फोर्सेस पास होतील मित्रांनो, एकाच पॉईंटमधनं फोर्सेस पासेस होतील, पण काय चाललंय, डिफरंट प्लेनमध्ये चालले आहेत. बघा फोर्सेस कुठे चाललंय, डिफरंट प्लेनमध्ये चालले आहेत. म्हणजेच काय, इफ द नंबर ऑफ फोर्सेस लाईज ॲट अ डिफरंट प्लेन, बघा डिफरंट प्लेनमध्ये आहे, बट पासेस थ्रू द सिंगल पॉईंट, एका सिंगल पॉईंटमधनं पास होत आहे. लक्षात. सो दिस इज नथिंग बट द नॉन कोप्लनर कॉन्कोरंट फोर्स सिस्टीम. आणि लास्ट बघूया 11 नंबर. लास्ट जो आहे तो बघूया नॉन कोप्लनर नॉन कॉन्कोरंट. नॉन कोप्लनर नॉन कॉन्कुरंट. सो नॉन कोप्लनर नॉन कॉन्कुरंट फोर्सेस सिस्टीम किंवा फोर्स सिस्टीम. फोर्स सिस्टीम नॉन कोप्लनर नॉन कॉन्कुरंट फोर्स सिस्टीम याचा जर का विचार केला तर बघा प्लेन पण नाही आहे तो आणि कॉन्कुरंट पण नाही आहे. म्हणजे प्लेन डिफरंट आहे आणि पॉइंट पण डिफरंट आहे. सो इफ नंबर ऑफ फोर्सेस lies at different plane and passes through an different points, passes through the different plane आणि different point मधनं पास होतोय. म्हणजेच काय, सपोज टू बी हा प्लेन झाला मित्रांनो. या प्लेनमध्ये काय होतंय, कुठेतरी एखादा फोर्स इकडे पास होतोय या डिफरंट पॉईंटमधनं, एखादा प्लेन इकडे आहे
ओके, हा इकडे एखादा फोर्स आहे या प्लेनमध्ये, एक इकडे आहे. म्हणजेच काय, फोर्सेस कसे आहे, डिफरंट प्लेनमध्ये आहे आणि डिफरंट पॉईंटमधनं पास होत आहे. लक्षात येतं आहे. सो हे झालं आहे तुमचं टोटल फोर्स सिस्टीम कंप्लीट. हे काय झालं आहे तुमचं टोटल फोर्स सिस्टीम कंप्लीट. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय होत्या तर बघा, तर यामध्ये होतं सगळ्यात इम्पॉर्टंट कोप्लॅनर, कोलिनियर, कॉन्करंट आणि पॅरलल. हे 4 कंडिशनवरनं मी काय केलं, पूर्ण जी फोर्स सिस्टीम आहे हे डिफाईन केली. लक्षात येतं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही ऑलरेडी केलेलंच असेल. सोबतच याचे पूर्ण व्हिडिओ आणि तुम्हाला थेरोटिकल नोट्स जे आहेत त्या आपल्या ॲप्लिकेशनवर मिळतील, जे तुम्हाला प्ले स्टोअरला जर का तुम्ही गेले, पिलर्स कोचिंग क्लासेस या नावाने अवेलेबल आहे. तुम्ही जर का त्या ठिकाणी गेले किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पिलर्स कोचिंग क्लासेसची एक लिंक दिलेली आहे. सोबतच आपण टेलिग्रामवर एक MCQ पॅटर्नसाठी एक चॅनल चालवतोय, त्याच्यासुद्धा लिंक दिलेली आहे. जर का तुम्ही फॉलो केली तर तुम्ही नक्कीच प्री एक्झाममध्ये मेकॅनिक्सचे आउट ऑफ मार्क्स घ्याल. ओके, चला मग मी थांबतो इथे. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटणार आहे रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंट कंडिशन घेऊन. रिझल्टंट काय असतो, रिझोल्युशन कसे असतात आणि त्यावरचे नंबर ऑफ MCQs कसे सॉल्व्ह करायचे ते घेऊन भेटूया. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.